मुब्रा कौशा के रास्ते पर बहते गटर के पानी की शिकायत मिलने पर संभाजी ब्रिगेड ने तुरंत लिया संज्ञान। खरड़ी का जो रास्ता दीवा की तरफ जाता है, उस रास्ते पर 365 दिन नाले का पानी, ड्रेनेज का पानी बहता रहता है, जिससे उस रास्ते से आने जाने वाले अनेक अधिकारियों का ध्यान इस समस्या पर नहीं गया, ना ही इस समस्या को सुलझाने की कोशिश की गई। लेकिन संभाजी ब्रिगेड के पास इसकी शिकायत मिलने पर तुरंत उस जगह पर पहुंचकर उन्होंने संज्ञान लिया, यह आश्वासन दिया कि जल्द से जल्द इस समस्या पर कार्रवाई की जाएगी। उसी रास्ते पर न्यू स्टार स्कूल होने की वजह से हजारों बच्चे इस स्कूल में पढ़ते हैं। साथ ही आसपास में अनेक हॉल, मस्जिद मौजूद हैं। वहां आने जाने वाले लोगों का क्या हाल होता होगा, जिस वजह से संभाजी ब्रिगेड के ठाणे जिला अध्यक्ष चंद्रशेखर पवार एवं पदाधिकारियों ने अपनी आंखों से रास्ते के हालात देखे। उस पर जल्द से जल्द निदान नहीं हुआ तो संभाजी ब्रिगेड होगा आक्रामक, इसका इशारा दिया। इसके साथ में संभाजी ब्रिगेड के सभी पदाधिकारी, कार्यकर्ता वहां पर मौजूद रहे। जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे। आम्ही जे इकडे आलेलो आहे की आम्हाला याच्या अगोदर संभाजी ब्रिगेडला इकडे तक्रार मिळालेली आहे की वर्षाच्या 12 महिने इकडे पाण्याचं, घाणेरडं पाणी म्हणजे ड्रेनेजचं पाणी, गटाराचं पाणी हे वाहत राहते 12 महिने। याची आम्हाला तक्रार मिळाली म्हणून आज आम्ही इथे संभाजी ब्रिगेडने याची दखल घेतली। ठीक आहे, आज तुम्ही रस्ता बघत आहात, हा जो रस्ता आहे तो प्रभाग समितीला जातो आणि हा रस्त्याचं नाव आहे खर्डी रस्ता। प्रभाग समितीला जातो, तिकडे प्रभाग समितीला उच्च अधिकारी, प्रशासन, शासनाची लोक इथून रोज जातात, पण त्यांना ते दिसत नाहीये का? जर आज टीएमसीने एक मोठा मुद्दा उचललेला आहे, कुठला मुद्दा उचलला आहे की फवारणी आणि सफाई अभियान, मग त्यांना ही सफाई दिसत नाही का? गटर बघा, सफाई दिसत नाही का यांना? जर उद्या माणसांना डेंग्यू मलेरिया झाला तर ह्याचा जिम्मेदार कोण असणार? प्रशासन ना, राईट? आणि आज जर तुम्ही पाहिलं तर इकडे तुम्ही बघितलं तर तिकडे अक्षरशः चेंबर जे ते ओपन चेंबर आहेत मागे, आणि ते ओपन चेंबर आहे, आणि इकडे 1000 मुलं शाळेत शिकतात। त्या शाळेचं नाव न्यू स्टार इंग्लिश स्कूल। 1000 मुलं या शाळेमध्ये शिकतात, आणि त्याच्यातला त्यांचे जे प्रिन्सिपल, त्यांना काल मी वैयक्तिक भेटलो, त्या प्रिन्सिपल म्हणले की आम्ही पण इकडे तक्रार दिली होती, आम्ही पण लेटर दिलं, पण ह्या लोकांनी अध्यापक त्यांनी अजून त्याच्यावरती कारवाई नाही केलेली आहे। आणि इकडे मोठमोठे हॉल्स पण आहेत, जसे इथे स्टार गार्डन हॉल आहे, फलक गार्डन हॉल आहे। इकडे म्हणजे चांगले चांगले लोक लग्नासाठी, आणि आता लग्नाचा हे चालू आहे, सीझन चालू आहे, चांगले चांगले लोक इथे लग्नाला येतात। आणि मागे एकदा जेव्हा लग्नाला माणसं आली होती त्यातला एक मुलगा त्या गटरामध्ये पडला, गटराला पण त्या शाळेवाल्याने त्याला साफ करून त्याला व्यवस्थित केलं। म्हणजे याचा अर्थ असा आहे की शासन झोपलंय, प्रशासन झोपलंय का? म्हणजे त्यांना दिसत नाही का? इथे येणारे मोठे मोठे अधिकारी आहेत, त्यांना दिसत नाहीये का? याबद्दल काही तक्रार वगैरे पत्रव्यवहार करणार आहात? हो, आम्ही टीएमसी कमिशनरला हे पत्र देणार आहोत, आणि लवकरात लवकर ह्या गोष्टीवरती जर अंमलात जर नाही आणल्या तर संभाजी ब्रिगेड रस्त्यावर उतरून आंदोलन करून आमच्या संभाजी ब्रिगेडच्या बाण्यामध्ये आम्ही त्यांना समजावू। दुसरी गोष्ट म्हणजे काय माहितीये का, आज एवढा मोठा त्रास जो लोकांना होतोय, इथे महिला आहे, तिकडे आतमध्ये एक मस्जिद आहे, मस्जिदचं नाम काय? अशरफी मस्जिद आहे, तिकडे नमाजी लोक येतात, तर त्या नमाजी लोकांना किती त्रास होत असेल? किती लोकांना त्रास होत असेल? याची फक्त दखल जर टीएमसीने घेतली नाही, प्रशासनाने घेतली नाही, तर संभाजी ब्रिगेड नक्कीच याची दखल घेऊन त्याला म्हणतात, मग त्याच्यानंतर पुढचं जे आम्ही करू, मग शासन आणि प्रशासन त्याचं जिम्मेदार असणार। जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराज। आजपर्यंत मी हे बघितलंय की जागेवरती अतिक्रमण होतं, जाग्यांवरती अतिक्रमण होतं, पण मी आज पाहिलं की गटारवरती पण अतिक्रमण व्हायला लागलेलं आहे। धन्य आहे टीएमसीचा।